गुड मॉर्निंग. तुम्ही ट्यून केलंय 90.4 ग्रीन FM. मी आरजे शरियू आहे आपल्यासोबत. सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल. मित्रहो, माणसासमोर उभा असलेला एक सनातन प्रश्न, म्हणजे अगदी प्राचीन काळापासून असलेला, आपल्या जन्मासोबतच हा प्रश्नही जन्माला येतो आणि त्याचं उत्तर शोधल्याशिवाय समाधानही नाही. पण हा शोध सोपाही नाही. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात मदत व्हावी म्हणून एक पुस्तक माझ्या हाती लागले बरं का. त्या पुस्तकाचं नाव आहे या जीवनाचे काय करू आणि निवडक. या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर अभय बंग. डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांनी या महाराष्ट्राला कुपोषणमुक्त करण्यासाठी आपल्या संपूर्ण जीवनाचं दान दिलं. एक डॉक्टर किती निष्पाप, निष्कलंक आणि समाजाला वाहून घेणारा असावा याचं देशभरात नव्हे तर जगभरात गाजलेलं उदाहरण म्हणजे डॉक्टर अभय बंग. डॉक्टर अभय बंग यांनी माझा साक्षात्कारी हृदयरोग या पुस्तकानं महाराष्ट्राच्या हृदयाला आणि जीवनशैलीला हात घातला. त्यामुळंच आपण सर्वजण त्यांच्या प्रत्येक पुस्तकाची वाट पाहत असतो. त्यांचंच हे पुस्तक या जीवनाचे काय करू. या पुस्तकात सुद्धा डॉक्टर अभय बंग यांनी सर्वसामान्य माणसासमोर असलेल्या अनेक प्रश्नांना हात घातलाय. त्यामध्ये करिअर संबंधी ते लिहितात की माझं जीवन करिअरच्या किंवा नोकरीच्या बाजारात विकण्याची सवंग गोष्ट नाही आहे, ती त्याहून अधिक मूल्यवान आहे. हा स्पष्ट आंतरिक निर्णय आणि आपला स्वभाव, स्वधर्म व युगधर्म अशा 3 गोष्टी ओळखण्याची विवेकबुद्धी, या आधारे प्रत्येकाला आपलं जीवन कार्य निवडता येईल. आणि हा शोध या पुस्तकात लागतो बरं का आपल्याला. या पुस्तकातल्या दुसऱ्या भागात अभय बंग शिक्षणाबाबत अगदी तळमळीने लिहितात. खरं तर अभय बंग शिक्षणाबाबत नेहमीच सकारात्मक आणि आपल्याला पडलेले जे प्रश्न आहेत त्या संदर्भात बोलताना दिसतात. या पुस्तकाच्या अगदी सुरुवातीलाच डॉक्टर अभय बंग आपल्याला सुजितचं उदाहरण देतात. सुजित हा एक धावपटू आहे. तो जिंकण्यासाठी तयारी करतोय आणि त्याच वेळेला त्याच्या वडिलांना हार्ट अटॅक येतो. तो हॉस्पिटलमध्ये भरती आहे. या शर्यतीत त्याचं मन विचलित होऊ नये म्हणून त्याला त्याच्या वडिलांच्या मृत्यूची बातमीच सांगण्यात येत नाही. तो रेसमध्ये धावतो आणि जिंकतो. डॉक्टर अभय बंग म्हणतात, विजयी सुजित कुट्टनचा हसरा चेहरा पाहिला आणि मला प्रश्न पडला, सुजित कुट्टनचे वडील ICU मध्ये जेव्हा एकटे मरत असतील तेव्हा त्यांना काय वाटलं असेल? सुजितने कुठं हसायला हवं? तो कशासाठी धावत होता? ते पदक जिंकून त्याला काय मिळालं? डॉक्टर अभय बंग म्हणतात, आपण सगळेच सुजित कुट्टन आहोत. आपलं काहीतरी मरतंय आणि आपण मात्र रेस धावतो. कशासाठी? आपलं जीवन कसं झालंय? म्हणजे बघा, मूल जन्माला येतं, 2-3 वर्षाचं नाही झालं तोपर्यंत त्याला KG मध्ये टाकावं म्हणून पालकांची धावपळ सुरू होते आणि तिथूनच ही स्पर्धा सुरू होते. चांगली शाळा, चांगले मार्क्स, ट्युशन, चांगली नोकरी. तर TVवरची एखादी जाहिरात पाहिली का, तर एक शाळकरी मुलगा धावत येतो आणि आईला म्हणतो, आई आज परीक्षेत मला 90% मार्क मिळाले. तेव्हा ती ताडकन म्हणते, लेकिन राजू को कितने मिले? त्या आईला आपल्या मुलाच्या आनंदाचा मागमूसही नाही. या स्पर्धेत तू कितवा आहेस, राजूच्या तुलनेत तुला किती यश मिळालं, एवढाच तिचा प्रश्न. खरं तर ही स्पर्धा कायमची आपल्या मागं लागली आहे. शिक्षण आणि स्पर्धा हे समानार्थी शब्द झालेत आता आणि त्यामुळं या स्पर्धेमुळं कदाचित शिक्षणच राहून जातं आणि जीवनाची मजा घ्यायची तर ती राहूनच जाते. खरंच हेच जीवन आहे का? अख्खं जीवन एक सजा असेल तर मृत्यू हीच त्यातून सुटका आहे. आणि म्हणूनच या जीवनाचे काय करू याचं प्रयोजन हे आपल्याला शोधता आलं पाहिजे. ती आपली म्हणण्यापेक्षा ती तुमची, माझी, प्रत्येकाची स्वतःची जबाबदारी आहे. मित्रहो, डॉक्टर अभय बंग यांचं हे पुस्तक या जीवनाचे काय करू, खरं सांगू का, हे केवळ एक पुस्तक नाही आहे, तर खरं तर ही आपल्यासाठी एक कार्यशाळाचं, एक वर्कशॉप, स्वतःचं निरीक्षण करण्याचं, स्वतःला घडवण्याचं, एक योग्य वळण देण्याचं. ऐकूया या पुस्तकाबद्दल. मित्र, आज मी तुमच्या भेटीला घेऊन आले आहे डॉक्टर अभय बंग यांचं पुस्तक या जीवनाचे काय करू आणि निवडक. खरं तर या लेखामध्ये, प्रत्येक लेखामध्ये एक वेगळे अभय बंग आपल्याला सापडत जातात. शिक्षणाचं जादुई त्याची भेट घडवून देणारे डॉक्टर अभय बंग, विनोबा भावे आणि महात्मा गांधींच्या तत्वांवर निस्सीम प्रेम करणारे आणि त्यांच्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला देणारे डॉक्टर अभय बंग, पर्यावरणाचा विचार करायला लावणारे अभय बंग, पण त्याचबरोबर आपल्या अगदी वैयक्तिक प्रश्न, जे करिअरचा असेल, शिक्षणाचा असेल किंवा आयुष्यातील अनेक घडामोडींचा, त्या प्रश्नांकडं कशा सकारात्मक दृष्टीनं पाहायचं याची दिशा देणारे डॉक्टर अभय बंग अगदी सोप्या भाषेत या पुस्तकात आपल्याशी संवाद साधतात आणि असं वाटतं
की जणू काही त्यांच्याशी आपण बोलतोय आणि ते आपल्याला दिशा देत आहेत की या जीवनाचं करायचं काय. आणि म्हणूनच डॉक्टर अभयभंग जेव्हा लिहितात की पुढची 40 वर्ष तुमची आहेत, आयुष्य ही तुम्हाला एकदाच मिळणारी संधी आहे. संकल्प करा की आजचं हे जग मला मान्य नाही. जशा जगात मी जन्माला आलो तशा जगात मी मरणार नाही. हे जग मी बदलून जाईल. माझं आयुष्य खूप अमूल्य आहे. पैशासाठी मी माझं आयुष्य विकणार नाही. मी भोगला जाणार नाही. मी जेव्हा विकायला तयार होतो तेव्हा मी भोगला जातो. मी माझ्या जीवनाला एक हेतू, एक प्रयोजन प्रदान करेन. जिथे प्रश्न आहे तिथे मी जाईन. जिथे गरज नाही तिथे गर्दी करून मी स्वतःच एक प्रश्न बनणार नाही. इतरांच्या जगण्याच्या समस्या कशा सोडवायच्या यातून माझी जगायचं कशासाठी ही समस्या सुटते. दुसऱ्याच्या जगायच्या धडपडीत माझ्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. मी माझ्या जीवनाला प्रयोजन, अर्थ प्रदान करीन. आणि हे सांगत असताना अभयभंग रवींद्रनाथ टागोरांची एक सुंदर कविता सांगतात. सूर्य अस्ताला जातो, तो म्हणतो मी दिवसभर जळून इथे प्रकाश दिला. आता कोण माझी जागा घेईल? पृथ्वीला प्रकाश कोण देईल? चंद्र आपला चेहरा काळा करून म्हणतो मी तर काय येऊन जाऊन परप्रकाशी, मी काय करू शकतो? तारे म्हणतात आम्ही किती छोटे, आम्ही काहीच करू शकत नाही. चंद्र नाही म्हणतो, तारे तोंड लपवतात, ग्रह नकार देतात. झोपडीतला एक छोटा दिवा म्हणतो हे पित्या मी खूप छोटा आहे. माझी शक्ती ती किती, पण माझ्या हृदयातलं तेल असेपर्यंत त्या अंधारलेल्या झोपडीचा कोनाडा मी प्रकाशित ठेवेन. आणि अभयभंग जाता जाता आपल्याला हाच संदेश देऊन जातात की तुमचा दिवा असाच जळत राहो. असे हे अभयभंग. त्यांचा प्रत्येक शब्द, त्या प्रत्येक शब्दामागे काहीतरी अर्थ आहे. आणि त्यांच्या अनेक भाषणांचा, त्यांच्या लेखांचा संग्रह ज्या पुस्तकात आहे, जे पुस्तक आपल्याला गांधी, विनोबा, त्यांची नई तालीम, त्याचबरोबर आजचं शिक्षण, करिअर या सर्वांवर विचार करायला शिकवतं. एवढंच काय, कोरोना काळात गांधीजी असते तर त्यांनी काय केलं असतं या संदर्भात सुद्धा भाष्य करतं. असे हे अभयभंग यांचं पुस्तक या जीवनाचे काय करू. मित्रो, आजच्या भागात इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह. तब तक के लिए सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन.